लालबागच्या राजाच्या मिरवणुकी संदर्भातली बातमी पाहूयात। समुद्रामध्ये मोठी भरती आल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन हे काही प्रमाणामध्ये रखडलेलं दिसतंय। भरती असल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये ही अडचण निर्माण झालेली आहे। ओहोटीनंतर मूर्ती तराफ्यावर ठेवण्याचा प्रयत्न आता केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक, नेमका काय अडचण निर्माण झालेली आहे आणि आता काय प्रयत्न सुरू झालेत? एकूणच भरतीची वेळ आहे आणि त्यामुळे कुठेतरी लालबागच्या राजाचं विसर्जन हे आपल्याला रखडल्याचं दिसतं आहे। एकूणच साधारणपणे जोपर्यंत ओहोटी येणार नाही तोपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते काहीच आपल्याला लांबल्याचं दिसतं आहे। एकूणच उशिरा चालणाऱ्या मिरवणुका आणि त्यासोबत ओहोटी आणि भरतीच्या वेळा यामुळे कुठेतरी जे लालबागच्या राजाचं विसर्जन आहे ते सध्याला आपल्याला उशिरा गेल्याचं दिसतं आहे। काही वेळातच समजा जी ओहोटी आहे ती आपल्याला येताना दिसेल आणि लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते आपल्याला करताना पाहायला मिळेल। अगदी खरं तर अभिषेक, यंदा एक वैशिष्ट्य होतं तो म्हणजे हा तराफा अत्यंत आधुनिक अशा तंत्रज्ञानानं विकसित केलेला आहे, स्वयंचलित असा तराफा आहे। परंतु असं असताना देखील कुठेतरी ही अडचण निर्माण का झाली, काय शक्यता वर्तवली जाते? एकूणच हायड्रॉलिक्स संदर्भात देखील बोललं जात आहे, मात्र अद्याप त्याला अधिकृत दुजोरा तो मिळालेला नाही आहे। कुठेतरी हायड्रॉलिक संदर्भात देखील अडचण जी आहे ते आल्याचं सांगितलं जात आहे, मात्र अधिकृत दुजोरा या संदर्भात अद्यापही मिळालेला नाही आहे। मात्र उशिरा चाललेल्या मिरवणुका ह्या कुठेतरी ह्या सगळ्या भरती आणि ओहोटीचा वेळ या दोन्ही कुठेतरी अडचणीच्या ठरत आहेत का, असं देखील प्रश्न सध्याला निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। एकूणच अनेक गणेश मंडळांना हे माहिती असतं की सकाळच्या वेळेला ही ओहोटी असते आणि त्यामुळे पहाटेच्या सुमारास साधारणपणे 4 ते 6च्या दरम्यान हे सगळी गणेश मंडळ आपली जे मूर्ती आहेत, बाप्पा आहेत ते या गिरगाव चौपाटीवर आणली जातात। मात्र कुठेतरी यंदा लालबागच्या राजाला उशीर झाल्याचं दिसलं आहे। साधारणपणे 7:30च्या सुमारास लालबागचा राजा हा आपल्याला गिरगावच्या चौपाटीवर दाखल होताना दिसला। त्यावेळी कुठेतरी भरतीची वेळ ही सुरू झालेली होती, पाणी हे चढायला लागलेलं होतं आणि त्यामुळे जो तराफा आहे त्यावर कुठेतरी ही बाप्पाची मूर्ती ही व्यवस्थित येऊ शकली नाही। त्यासाठी कुठेतरी अडचणींचा सामना करावा लागला आणि त्यामुळे अजूनही जे बाप्पाचं विसर्जन आहे ते अद्यापही झालेलं नाही। आणि एकूणच ओहोटी आपल्याला साधारणपणे 3 ते 4 तासांनंतर येताना दिसेल आणि त्यानंतर लाडक्या लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडणार आहे। अगदी, त्यामुळे आता जवळपास या मिरवणुकीला 23 तास झालेले आहेत। काल साधारण 12च्या सुमारास लालबागच्या राजाची मिरवणूक ही सुरू झालेली होती। त्याचबरोबर गिरगाव चौपाटीवर देखील लालबागचा राजा हा सकाळच्या सुमारासच दाखल झालेला होता। तिथेही येऊन आता 2-3 तास होऊन गेलेले आहेत, परंतु अजूनही लालबागच्या राजाचं विसर्जन होणं हे बाकी आहे। काहीशा प्रमाणात या तराफ्यावर या बाप्पाला स्वार होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। ही थेट दृश्य आपण गिरगाव चौपाटी परिसरातली पाहतोय। अजूनही गर्दी कुठेही कमी झालेली नाहीये। खरं तर आता 24 तास होतील, 12 हे वाजत आलेले आहेत। काल 12 वाजण्याच्या सुमारासच लालबागची मिरवणूक ही निघालेली होती, परंतु अजूनही गर्दीचा ओघ हा कुठेही कमी झालेला नाहीये। अखेरच्या क्षणापर्यंत बाप्पाची सोबत हे भक्तगण आपल्याला करताना दिसत आहेत आणि कोळी बांधवांच्या या बोटी देखील समुद्रामध्ये उतरलेल्या आहेत। त्यांच्याकडून देखील या तराफ्यावरती बाप्पाची मूर्ती ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। खरं तर असंख्य कोळी बांधव हे देखील या मिरवणुकीमध्ये दरवर्षीच सहभागी होत असतात। त्यांच्याकडून देखील आरती केली जाते, बाप्पाला सलामी दिली जाते आणि त्यानंतर या बोटींच्या सहाय्याने विसर्जन केलं जातं।